झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षाना एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परमहर्ष। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, जवळपास जून महिना सुरू झालेला आहे, पावसाची चाहूल लागलेली आणि पावसाची चाहूल म्हणजे गणेशोत्सवाची सुरुवात। तर मित्रांनो, आज मी आलो आहे आपल्याच मंडळात, म्हणजेच कुर्ल्यातील सर्वात उंच मूर्ती म्हणजेच संदेश नगरच्या महाराजाच्या या गणपती मंडळामध्ये। मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तयारी स्वतः आता तयारी चालू आहे, ते पण थोडंसं ब्लर मध्ये। ते म्हणजे की आज आहे आपल्या या मंडळाचा पाठपूजन सोहळा। तर चला बघूया कशा प्रकारे तयारी सुरू आहे। तर मित्रांनो, आपल्या या मंडळाचं ना 55वं वर्ष आहे आणि पाठपूजनाची तयारी चालू आहे। तर बघूया आपल्या मित्रांना भेटून की कसं वाटतंय त्यांना। तर कसं वाटतंय, इनर फिलिंग? हे आमच्या महाराजाचं पाठपूजन सोहळा आहे आज। तुम्हाला कसं वाटतंय? लय बरं वाटतं, लय भारी, एन्जॉय लय करणार आहे आज। जी उत्सुकता असते, 1 वर्ष आपण ज्याच्यासाठी थांबतो आणि तो आज दिवस आलाय ऑलमोस्ट, आणि आजपासून तयारीला सुरुवात करायची आहे। तर आगमनाचा काय विचार आहे का, प्लॅन केलेला आहे का? खूप काय आगमन आला तर खूप काय, एकदा नक्की या बघायला तुम्ही सगळी। आगमनाची तारीख वगैरे आज समजन, सगळं आज समजेन, गणपती कोणत्या रूपात आहे किंवा आगमन सोहळा कधी आहे, आज संध्याकाळी सगळं समजन। मित्र, तुला माहितीये का या वर्षी संदेश नगरचा महाराजा कसा असेल? कसा असेल मला तर ह्यालाही माहिती नाही, पण मित्रांनो तुम्हाला माहितीये का या वर्षीचा संदेश नगरचा महाराजा कसा असेल? त्या ब्लॉग पर्यंत शेवटीपर्यंत राहा। ऑब्व्हियसली थोडीशी हिंट कुठे ना कुठेतरी तुम्हाला पाठ्यपूजन सोहळ्यामध्ये भेटेलच। तर मित्रांनो, तुम्ही बघा आमच्या इकडे मंडळाचे अध्यक्ष आहेत गुड्डू भाई, कसं वाटतंय? बाप्पाचं आगमन होणार आहे थोड्या दिवसात। होणार, जोरात तयारी चालू आहे, सगळ्यांनी या, तुम्ही पण या, आम्ही पण आहे इथे, या तुमच्या स्वागताला आम्ही आहे, उभे आहेत, या। आणि या वर्षी मित्रांनो ना आपल्या मंडळामध्ये एक छोटासा मेंबर ऍड झालेला आहे, जो म्हणजे हे बघा छोटासा बाबू। ह्याचं नाव काय आहे? इसका नाम क्या है? नाव उत्कर्ष आहे। उत्कर्ष भाऊजी, कसं वाटतंय तुम्हाला? आपण तयारी करतोय, आतुरतेने अगदी वाट बघत होतो, पण दिवस आता जवळ आलेले आहेत, एकदम उत्सुकता वाटते। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, ऍक्च्युली ही आपली ट्रॉली आहे, ठीक आहे। ट्रॉलीच्या वरती आपण हा गणपती बाप्पाचा पाठ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता डेकोरेशनची तयारी चालू आहे। तिथे आमचे राहुल डेकोरेटर, राहुल हाय बोला जर आमच्या व्लॉग मध्ये। आणि आमच्या इकडे काळूबाईच्या नावानं चांग भलं असं टी शर्ट घालणारे आमचे मित्र संजय, आणि ऑब्व्हियसली आमच्या मंडळाचं ऑफिशियल लायसन्स आहे त्यांच्याकडे या ट्रॉली चालवण्याचं। तर कसं वाटतंय सर तुम्हाला? यात कसं वाटण्यासारखं काहीच नाही, हा दरवर्षीचा उत्साह येतो जातो, आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आणि हा सण कसा साजरा करायचा आणि तो कसा पार पडायचा आम्ही उद्दिष्ट ठेवून, आणि आमच्या परीने जेवढं आम्हाला जमल, जेवढं खूप काही चांगलं करता येईल आम्ही तेवढं करण्याचा प्रयत्न करतो। त्यात आमचा आनंद, लोकांना पण आनंद होईल, सगळ्यांना आनंद होईल, आम्ही याची फक्त पार पाडण्याचा प्रयत्न करतो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं जय बजरंग सेवा संघ संदेश नगरचा महाराजा, कुर्ल्यातील सर्वात उंच मूर्ती। आज दिनांक 13 जून 2026 रोजी आपल्या या गणपती बाप्पाचं पाठपूजन सोहळा ठेवण्यात आलेला आहे। नम्र विनंती करतो की लवकरात लवकर आपल्या या मंडळाजवळ यावे, आणि थोड्याच वेळात पाठपूजन सोहळा सुरू झालेला आहे ऑलमोस्ट। मागे बघतायत तुम्ही, तयारी चालू आहे, आणि आज मंडळाची आपल्या गणपती बाप्पाची आगमन डेट प्लस टी शर्ट सुद्धा रिव्हील होणार आहे। तर प्लीज तुम्ही लवकरात लवकर मंडळाजवळ या, टी शर्ट बघूया लवकरच कोणतं आहे, आणि आगमन डेट सुद्धा बघूया। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, संदेश नगरच्या महाराजाचा, कुर्ल्यातील सर्वात उंच मूर्तीचा। जय बजरंग सेवा संघ संदेश नगरच्या महाराजातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे, मीडिया पार्टनर्स, बेंजोज आणि राहुल डीजे यांचं हार्दिक स्वागत। मंडळाचं 55वं वर्ष आणि त्याच निमित्ताने 2026 ची सुरुवात आपल्या गणपती बाप्पाची पाठपूजना सोहळ्याने होते। आता थोड्याच वेळात या मंडळामध्ये गणपती बाप्पाची आरती होणार आहे। तर आय रिक्वेस्ट एव्हरीवन, तुम्ही असलेल्या रहिवासी विभागातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर मंडळाजवळ यावे।
झाला गल्लीत गाजा वाजा, आला संदेश नगरचा महाराज. हा झाला गल्लीत गाजा वाजा, आला संदेश नगरचा महाराजा. वाजवून पिपाणी ढोल आणि ताशा, वंदितो आम्ही आमचा महाराज. हा वाजवून पिपाणी ढोल आणि ताशा, वंदितो आम्ही आमचा महाराजा. संदेश नगरच्या महाराजाचा. तर बघूया आता काय आहे, काय प्रकारची डिझाईन केलेली आहे, काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळाने. तर मित्रांनो रेडी आहात का तुम्ही? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. संदेश नगरच्या महाराजाचा. आणि काही अशा प्रकारची आपली जर्सी असणार आहे संदेश नगरच्या मित्रांनो. तुम्हाला आपल्या या बाप्पाच्या आगमन डेट ऐकायची आहे का? नाही. तुम्हाला गणपती बाप्पाचे आगमन डेट ऐकायची आहे का? हो की नाही? मला इकडूनच उत्साह दिसतो, तिकडे आहे की नाही? ऐकायची आहे की नाही? तुम्ही आगमनाला येणार की नाही? मग बोला संदेश नगरच्या महाराजाचा. कुर्ल्यातील उंच मूर्तीचा. आगमन डेट अनाऊन्स करायच्या अगोदर तुम्ही टी शर्ट बघितलं नसेल तर आगमन डेट किंवा या फंक्शन झाल्यावरती एकदा टी शर्ट बघून घ्या. जे कोण इंटरेस्टेड असतील टी शर्ट साठी प्राइस असणार आहे 350 रुपये. नेहमी दरवर्षी आम्ही बेटर क्वालिटी तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करतो आणि आय होप सो काहीतरी नवीन डिझाईन मध्ये पोलो स्टाईल मध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लवकरात लवकर तुम्ही टी शर्टच्या पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह मेंबर्सला तुमची रजिस्ट्रेशन करून नक्की द्या. तर आता आगमन डेट ऐकायची पक्का? ओके. तर मित्रांनो संदेश नगरच्या महाराजाची आगमन डेट असणार आहे. एनी गेसेस? कोण गेस करणार का? नाही, मंडळाचे पोरं सोडून. 10 तारीख 10 बोलतोय. जुलै. तर संदेश नगरच्या महाराजाची आगमन डेट असणार आहे 6 सप्टेंबर 2026 म्हणजेच रविवारी. बोला गणपती बाप्पा.